पाणी टाकून मीठ लावायचं नाही का असं दा. तर असा विषय झाला, आपण मिनी ब्लॉग टाकला आणि त्याला फेक लाईक्स सेंड केलं कोणतरी 100 आणि फेक फॉलोअर्स सेंड केले. नमस्कार मित्रांनो, मी योगेश वाळकर आणि आपले 4 किंवा 5 दिवस झाले असेल आपले ब्लॉग आले नाही, कारण म्हणजे कॉन्टेंट नसतो. तर आज आपला कॉन्टेंट, कारण 4 दिवस झाले मी घरी होतो, आपली खुरपण चालू होती. आपण जे वावर केलं दुसऱ्याचं त्याच्यामध्ये थोडीफार खुरपण चालू होती, कारण गवत झाले खूप, तर त्याच्यामुळं नव्हता आपल्याकडे काही ब्लॉगचा कॉन्टेंट तर नाही बनेला. आणि आज आपल्या घरच्या शेतात आलतो, तर चला म्हणलं आज व्हिडिओ बनवू. कारण आज विशेष म्हणजे आपला जो दोडका आहे ना तो खूप वाढला आहे बघा, आणि त्याचे असे खाली चालले आहेत, ते आपल्याला तारावरती घालायचे. तर त्याच्यासाठी मी आणि आई शेतात आलो आहे. आज आपल्याकडे हेच काम एवढंच, आणि तुमच्यासाठी मस्त कॉन्टेंट झालं काहीतरी विशेष. काय बोलते काय 2 शब्द? हां हसू काय बोलच पटकन 2 शब्द बोल. आई बोलत नाही, कारण आईला ते सबस्क्राईब नाव आलं नाही. आता पुन्हा सबस्क्राईब म्हणतील नाही तू? हां म्हण एकदा सबस्क्राईब करा म्हणा. आता नीट म्हण. हा हसू नको, म्हण सबस्क्राईब करा. हां आलं काय पब्लिक, करा मग सबस्क्राईब पटापट. तर चला आम्ही थोडेफार असं कामं करून होते. बाजू असते आपले पट्टीमध्ये असे खाली चललेलं ती वर घालायची हे काही, ते वर घालायचं काम आहे आज. असे वर झाल्यानंतर 2 ते 3 रोजात आपलं पोलन सुद्धा सुरू होईल. आणि पोलनचे पण व्हिडिओ लागत आहे तिला. आपले मिनी ब्लॉगला पण टाईम भेटत नाही, कारण एडिटिंगला थोडाफार टाईम जातो, तर त्याच्यामुळंच एडिटिंगला 2 ते 3 घंटे द्यायला लागते ना, त्याच्यामुळे टाईम नाही मला सध्याची घडी. तर चालू आहे प्रयत्न, ब्लॉगही आणण्याचे प्रयत्न चालू आहे आणि मिनी ब्लॉग आणण्याचा प्रयत्न चालू आहे. आणि विषय काय झाला माहिती सांगू का, एक इंस्टाग्रामला आपण ब्लॉग टाकला होता काल बरं. आणि आपल्या इंस्टाग्रामला म्हणजे आपल्यावर जळके भरपूर झाले, तर गावातलेच असतील ते, 100% गावातलाच असेल तो, कोणी असेल किंवा असेल ती तर तो गावातलाच असेल. आपण इंस्टाग्रामला एक ब्लॉग टाकला होता बघा, मिनी ब्लॉग. आणि माझी सध्या अडीअडचणीचा काळ चालू आहे, म्हणजे कष्टाचा काळ चालू आहे. तर याला अजून कसं अडीअडचणीत टाकता येईल याचं बघतात लोक. त्याला माझं एकच सांगणं आहे की भावा, तू माझ्या अडीअडचणीच्या काळात सोबत नाही आहे, पण तो अजून माझ्यावर अडीअडचण कशी निर्माण करता येईल हे नको बघू ना. कारण ह्या अडीअडचणीचा काळ थोड्याफार दिवसाचा आहे, थोड्याफार दिवसात आपण हा काळ पण बदलून टाकू. तर असा विषय झाला, आपण मिनी ब्लॉग टाकला आणि त्याला फेक लाईक्स सेंड केलं कोणतरी 100 आणि फेक फॉलोअर्स सेंड केले. तर कारण आपल्या आयडीवर काही ना काही प्रॉब्लेम ह्या आशाने त्याने केला असेल. पण मला काही फरक पडला नाही, त्यांनी फरक पडत नाही आपल्या आयडीला काही त्यांनी. तर तसं करायला नाही पाहिजे. तो जर ब्लॉग बघत असला तर त्याला सांगणं एकच आहे की असं करू नको, कारण माझे प्रयत्न चालू आहेत, कोण असेल तो सापडण्याचा प्रयत्न चालू आहे. असं करायला नाही पाहिजे. तर चला मी थोडेफार याला पाकिट खाली आहे ते सेटल करतो एकदा, पुन्हा आपण जेवायच्या टायमाला भेटूयात डबल 2 मिनटात नाही, थोडंफार काम करतो भेटू परत. तर आहे ना, बाजारातून फुटाणे आणले होते बघा सोयाबीनवर, नाही का? सांग बरोबर काय राहिले, किती सोयाबीन घातली? पाहिलीवर सोयाबीन घालून फुटाणे आणले, आणि त्या फुटायला काही चव नाही, असं झालंय. नाही चव आहे का काही, विटत नाही त्याच्यात, सांडून दिले भाईच खाणं. पप्पा बघणार बरं व्हिडिओ, पप्पा बघणार आहे. अशी फुटाने साठी नको तू साठला फुटायला कत्ताही मीठ नाही, एकदम असं चवच नाही काही, मिठाशिवाय चव नाही मला. मी खूप खरट खातो, आणि मीठ बिन मिठाचे फुटाने आणले. किती घातली बा, किती सोयाबीन घातली बा? किती आणले? आदली बघितले बापरे. मीठ नाही त्याच्यात, मीठ लो खायचं मग कसला जोर विषय आड्यायचा आमच्या डायरेक्ट. पाणी टाकून मीठ लावायचं नाही का असं दा, पाणी टाकायचं मीठ लावायचं मग खायचे. तर चला मी जेवण करतो आता, मी आई आणि आप्पा, म्हणजे माझ्या आजोबांना मी आप्पा म्हणतो. आम्ही जेवण करतो आता. चला भेटूया आपल्या पुढच्या ब्लॉगमध्ये. काय तुला काय म्हणायचं का? बाय बाय म्हण. बाय 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 बाय. हा.